हॅलो जिंतूर आणि किरण डिजिटल प्रेझेंट चर्चा तर होणारच्या आजच्या पहिल्या भागात मी रवी राधा दत्तराव आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत चर्चा करण्याकरता, आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्यासोबत उपस्थित आहेत जिंतूर सेलू मतदारसंघाचे इतिहासातील प्रथम महिला आमदार बोर्डीकर कन्या, जिंतूरचं लाडकं व्यक्तिमत्व, लोकप्रिय व्यक्तिमत्व मेघनाताई बोर्डीकर। दीदी, स्वागत आहे तुमचं आपल्या या कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। तर ताई, अर्थात आता तुम्हाला मी पहिला प्रश्न काय विचारणार हे तुम्हाला माहितीच असेल। जे काही मागच्या 4 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडी घडत आहेत, नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत, तर महाराष्ट्राला 3 वर्षात 3 शपथविधी बघण्याची वेळ आली आहे। तर या मागचा माइंड मास्टर कोण आहे? तुम्ही या राजकीय घडामोडीकडे कशा दृष्टीने बघता? हे कुठं जाऊन थांबेल एका लेवलला? हे बघा, ह्या आज जे महाविकास आघाडीमध्ये किंवा शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे, त्याच्यामध्ये मास्टर माइंड असं कोणी नाही आहे। खरं तर ही अनैसर्गिक अशी आघाडी करून आदरणीय शरद पवार साहेबांनी जनतेला फसवलं होतं। कारण की जनतेचा कौल हा 2019च्या निवडणुकामध्ये भाजप शिवसेना युतीकडून होता आणि भाजपचे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी यांनाच जनतेने स्वीकारलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेची युती, भाजप शिवसेनेच्या युतीलाच सरकार स्थापनेची संधी महाराष्ट्राच्या जनतेने दिली होती। परंतु जनतेला फसवून शरद पवार साहेबांनी ही अनैसर्गिक अशी युती घडवली आणि महाविकास आघाडी असं सरकार स्थापन केलं। सरकार स्थापन झाल्यानंतर आपण बघितलं मागच्या 2.5 वर्षामध्ये एकही महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी, मग शेतकरी असो, विद्यार्थी असो, परीक्षार्थी असो किंवा व्यापार उद्योगाला चालना मिळेल ह्यासाठी असू दे, कुठल्याही घटकाला यांनी लक्ष दिलं नाही। फक्त वसुली करण्यामध्ये ह्या सरकारमधील मंत्री व्यस्त होते आणि ही राष्ट्रवादीची पहिल्यापासनं काम करण्याची पद्धत राहिली आहे, शैली राहिली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असतानासुद्धा काँग्रेसला पद्धतशीरप्रमाणे काँग्रेसला दाबून ठेवणं आणि काँग्रेसचा सफाया करणं हे त्यांनी मागच्या 15 वर्षामध्ये केलं आणि तेच आत्तासुद्धा आपण बघितलं। शिवसेनेचे जे काही शिंदे गटामध्ये आमदार आहेत त्यांचे आपण व्हिडिओज बघतोय, पत्र बघतोय की राष्ट्रवादीनी किंवा अजितदादांनी त्यांना हवा तसा निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये दिला किंवा कुठलाच काम, मग तहसीलदारची बदली असो किंवा कुठलाही एक आमदार म्हणून जी आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ह्या कामां झाली नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी उद्रेक ह्या आमदारांचा झाला आणि त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला माननीय उद्धव ठाकरे साहेबांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, पण त्यांनी ते दुर्लक्ष केलं म्हणा किंवा त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही आणि मग कुठेतरी उद्रेक झाला आहे, म्हणून आज ही परिस्थिती महाराष्ट्रावर आलेली आहे। बरं, तुम्हाला काय वाटते? फडणवीस साहेब म्हटले होते मी पुन्हा येईन, साहेब येणार 100%। आणि त्यांनी तेव्हाही असं बोलले होते की, आणि मागच्या अधिवेशनामध्येही मी पुन्हा येईन, पण केव्हा येईन हे नव्हतं सांगितलं। त्यामुळे आणि निश्चितच सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणजे तुम्हालासुद्धा, तरुणांनासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री हवेत। कारण की साहेबांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं महाराष्ट्रामध्ये झाली किंवा आपल्या जिंतूरचा जरी विषय आपण घेतला तर ती कामं फक्त देवेंद्रजीच करू शकतात, पूर्णत्वाकडे नेऊ शकतात किंवा आणखीन चांगली कामं आपल्याकडे होण्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारही एकाच विचाराचं असेल तर चांगली कामं झपाट्याने होतील। आणि 5 वर्षाचा अनुभव बघता प्रत्येकाच्या मनामध्ये, म्हणजे आता मी तर ग्रामीण भागात एवढी फिरत असते, शहरामध्ये सुद्धा तरुण एवढे आज वैतागलेले आहेत की कुठल्या भरत्या होत नाही आहेत, अभ्यास करताय, परीक्षांची तयारी करताय, पण कुठलाही निर्णय घेण्यासाठी हे सरकार सक्षम नाही आहे आणि त्यामुळे निश्चितच देवेंद्रजींची उणीव पूर्ण महाराष्ट्राला जाणवते आहे आणि देवेंद्रजींची वाट पूर्ण महाराष्ट्र बघतोय। अगदीच, म्हणजे एकंदरीत तुमच्या म्हणण्यावरून असं समजतंय की देवेंद्रजी पुन्हा येणार आहेत। पण जर आता देवेंद्रजी पुन्हा येणार हे त्यांनी अगोदर म्हटलं होतं, तर आता हे जे शिंदे गट जो काही फुटलेला आहे तर हो असा 1-2-4 दिवसात तर फुटणं शक्य नाही। यामागं जवळपास 2-4 महिन्याची किंवा कित्येक 1-1.5 वर्षाची तरी प्लॅनिंग असेल, तर यात कुठेतरी देवेंद्रजीचा हात आहे, काही पाठिंबा असं? नाही, तुम्ही हे म्हणणं एकदम चुकीचं आहे। कारण की त्या प्रत्येक आमदारांनी व्हिडिओ पाठवला आहे, कोणी पत्र लिहिलेत आणि त्यांनी एकच खतखत
की आम्ही मागच्या 1.5-2 वर्षांपासून मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेतोय, त्यांना आमदारसुद्धा भेटू शकत नाही. तुम्ही विचार करा, सत्ताधारी पक्षातले मंत्री असून सुद्धा ते ह्या सरकारला सोडून गेलेले आहेत. म्हणजे मंत्र्यांचं सुद्धा चालत नव्हतं. मंत्र्यांचं सुद्धा ऐकण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांकडे वेळ नव्हता तर मग त्यांना तिसऱ्या माणसाची गरज काय. ते त्यांच्याच ह्या सगळ्या गोष्टींमुळे वैतागले होते आणि म्हणून ते गेलेले आहेत. त्याला म्हणजे भाजपला काही करण्याची गरज पडलेली नाही किंवा भाजपने काहीच केलेलं नाही आहे. तर दीदी, तुमचा कार्यकाळ स्वीकारून जवळपास 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर तुमचा अनुभव कसा राहिला? काय चांगले अनुभव, वाईट अनुभव, काम करताना एक्सपिरियन्स काय काय आले? खरं तर सगळ्या जिंतूर सेलूच्या मतदारांनी मला आमदार बनवलं. खूप मोठ्या अपेक्षा त्यांनी माझ्याकडून ठेवल्या. परंतु कोरोनामुळे 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये मग प्रशासनसुद्धा कोरोनाच्या नावाखाली एकतर पहिलेच आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक खात्यामध्ये रिक्त पदं भरपूर आहेत आणि जे काही मनुष्यबळ आहे त्यांच्याकडनं काम करून घेणं ही मोठी कसरत. आणि त्यातही कोरोनामुळे 15% उपस्थिती, मग हळूहळू शिथिल होत गेलं. पण ह्या सगळ्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा सुस्ती आली होती. कुठेतरी कामचुकारपणा करण्याची एक त्यांना कोरोनाची साथच मिळाली. परंतु त्यातूनही चांगली कामं करून घेण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे. जिंतूर सेलूच्या विकासासाठी सुद्धा भरीव असा निधी मी आत्तापर्यंत आणलेला आहे. ज्या रस्त्यांच्या अनेक वर्षांपासूनचा रखडलेला प्रश्न होते तसे मोठे मोठे रस्ते आपल्या मतदारसंघामध्ये आपण बनताना बघत आहोत. मोठ्या इमारती, शासकीय इमारती मोठ्या मोठ्या आपल्या मतदारसंघामध्ये होत आहेत. त्याचबरोबर आरोग्याची काळजीसाठी सुद्धा प्रत्येक उपकेंद्रापासनं प्रत्येकाकडे माझं लक्ष आहे. मग तिथल्या नर्सेस असतील, तिकडचा डॉक्टर्स, या सगळ्यांच्या संपर्कात मी असते. नेहमी आपले आरोग्य शिबिरं होत असतात. मग एक आमदार म्हणून जो निधी येतो तो चांगल्या पद्धतीने यूज होतं आहे की नाही, चांगली त्याची कामं होतात की नाही ह्याच्याकडे लक्ष ठेवणं, अधिकाऱ्यांकडनं चांगली कामं करून घेणं, त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण ह्या ज्या गोष्टी कडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्या उच्च दर्जाच्या शिक्षण माझ्या दोन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे ह्यासाठी तो माझं लक्ष असतं. पण कोरोनामुळे मागचे 2 वर्ष तर शाळा होऊ शकल्या नाहीत. पण मला आनंद होतो की तालुक्यातील शिक्षकांच्या सोबत माझा समन्वय चांगला असल्यामुळे बऱ्यापैकी चांगल्या शिक्षकांनी आपापल्या गावामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांना ह्या शिक्षणापासून वंचित राहिलेले नाहीत. आणि ह्या वर्षीपासनं आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला एक क्वालिटी एज्युकेशन मिळेल ह्यासाठी आपण एक विशेष प्रयत्न करणार आहोत. अगदीच दीदी, आम्ही तुमचं 3 वर्षापासून काम बघतोय. तुम्ही काम अतिशय उत्तम प्रकारे करत आहे आणि तुमच्या पुढच्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं. दीदी, एक जर आपण विचार केला, जसं एक नवीन दाम्पत्य असतं प्रेमात पडलेलं, ते अगोदर खूप सारे एकमेकांना वचन देतात, पूर्ण करण्याचे शपथ वगैरे घेतात. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला खूप सारे स्वप्न दाखवले, पण ॲक्च्युलीमध्ये त्यांची करण्याची वेळ आली तर त्यातले स्वप्न बरेचसे पूर्ण करू नाही शकले. वचनं जे दिली होती ती पूर्ण करू नाही शकले. उदाहरणार्थ ब्लॅक मनी झालं, गंगा स्वच्छता अभियान झालं आणि बरेच काही. आणि मोदी साहेब म्हटले होते की हे सरकार कष्टकरी, कामगाराचं आहे, शेतकऱ्याचं आहे, सैनिकाचं आहे. पण नेमकं त्यांच्यावरच हल्ला होतोय. शेतकऱ्याच्या मागं कायदे आणले, 3 कायदे. त्यांनी शेतकऱ्यांना जवळपास 6 महिने आंदोलन करावं लागलं. आता जो काही विंग कायदा आणला आहे सैनिकांसाठी, तर तो कुठेतरी सैनिक जे नवीन जॉईन हो बघतायत त्यांच्यासाठी एक हानिकारक असल्यासारखं आहे. ते समोर करिअर करू शकत नाही. या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? एक स्वप्न दाखवलं आणि आपले दिशाभूल केली असं एकदम चुकीचं आहे. म्हणजे मला रवी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती की तुझ्यासारख्या तरुणांनी एक स्पष्टता बघितली पाहिजे की स्वप्न कुठली दाखवली की काळा पैसा बंद करणार. झाला आहे तो नोटबंदीच्या नंतर. आज जेवढं GSTमुळे किंवा आपल्या भारतामध्ये इन्कम टॅक्स पेयर्सची संख्या वाढलेली आहे, जो काही ब्लॅक मनी केन प्रकारे वापरला जायचा किंवा त्याला अनेक मार्गावाटे इन्कम टॅक्स लपवण्याचं काम व्हायचं, पण आज GSTमुळे कुठेतरी इकॉनॉमी आपली स्ट्रॉंग होताना आपण बघतोय की हाच प्रत्येक गोष्ट आज कॅशलेस झालेली आहे. त्यामुळे जेवढा ब्रेक कॅशला लागेल तेवढा व्हाईट मनी जनरेट होणार आहे आणि तेवढाच ह्या ब्लॅक मनीला ब्रेक लागणार आहे. हे आपल्यासारख्या तरुणांनी जाणून घेतलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. कारण की सगळं काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाले, कॅशलेस व्यवहार झाले तर ते सगळं दिसणार आहे.
ती कुठे लपवता येणार नाही. आज आपल्या जिंतूरचा जरी विचार केला, काही काही व्यापारी असे आहेत की ज्यांचा करोडोमध्ये टर्नओव्हर आहे, पण ते ह्यापूर्वी करोडो टर्नओव्हर दाखवत नव्हते. हार्डली 10-20 लाखाचा टर्नओव्हर दाखवत होते, आणि जेव्हा की करोडोमध्ये टर्नओव्हर असूनसुद्धा दाखवत नव्हते, कागदोपत्री किंवा ब्लॅकमध्ये बरंचसं ॲडजस्ट करत होते. आज त्यांना सगळं काही दाखवावं लागतं, आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक इन्कम जनरेट होतं, आणि त्याचाच फायदा म्हणून आज आपण बघतोय देशामध्ये आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड स्पीडनी आज रस्त्यांची बांधणी चालू आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने आपण बघतो पूर्ण भारतभरामध्ये सुंदर असे रस्त्यांचं जाळं उभं राहिलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं डेव्हलप होताना दिसतं आहे, आणि जेव्हा एखाद्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत असेल तेव्हाच आपण त्या देशामध्ये प्रगती होती असं म्हणू शकतो. राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या विषयी, तर कसं आहे की जेव्हा सगळं काही चांगलं चालू आहे, मोदीजींवर सगळे खुश आहेत, तर मग डिस्टर्ब कसं करायचं? जेव्हा वेन वी कांट कन्व्हिन्स देन वी मस्ट कन्फ्यूज देम. मग ही पॉलिसी विरोधकांनी अवलंबलेली आहे. आणि जो काही कृषी कायदा होतो तो सन्माननीय शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांनीसुद्धा तोच कायदा आणण्याचा विचार केला होता. आणि आत्तासुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बारामती ॲग्रो काय, बारामती ॲग्रो हे ह्या कृषी कायद्यांवरतीच अवलंबून अशा टाईपचं धोरण त्यांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर हे कृषी कायद्यातले बरेचसे कायदे आपल्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत. फक्त लोकांना कन्फ्यूज करून टाकायचं की अरे खरंच मोदी खराब करत आहे. उलट मी सांगते, आज शेतकरी इतके खुश आहेत की किसान सन्मान योजना कुणी आणली हो? शेतकऱ्यांना कधी मिळत होते 6,000 रुपये? मोदीजींनी आणले. खरा शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते मोदीजींनी केले. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे. आणि आता ही अग्निवीर जी योजना आणलेली आहे ती अनेक वर्षांपासून आपल्या देशातल्या मिलिटरी सर्व्हिसेसनी जी मागणी होती की असं ही योजना आणावी. आपण बघितलं की पाश्चात्य देशांमध्ये म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये, मग UK असू दे, युनायटेड किंगडम्स किंवा इस्रायल किंवा कोरिया, अशा अनेक देशांमध्ये कंपल्सरी मुलगा मग तो राजघराण्यातला का राजकुमार का असेना त्याला मिलिटरीमध्ये जावं लागतं, काही वर्ष तिथे काम करावं लागतं. इस्रायलमध्ये, कोरियामध्ये तर मुलींनासुद्धा 2-2.5 वर्ष मिलिटरी सर्व्हिसमध्ये योगदान द्यावं लागतं. आणि मग आपल्या देशामध्ये जर इतकी चांगली योजना आणलेली आहे आणि जे काही तरुण मग आर्मी नेव्हीमध्ये स्वतःचं करिअर घडवू इच्छितात त्यांच्या स्वप्नामध्ये बाधा बिलकुल नाही आहे. कारण की आज बघतो आपण मोठ्या संख्येने आपल्या होतकरू तरुण आपल्याकडे बेरोजगार पडलेला आहे. आणि मग मिलिटरीमध्ये 4 वर्ष अग्निवीर म्हणून जर काम केलं, एक आपल्याला आत्मीय असा एक समाधान मिळणार आहे की आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलेलं आहे. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर त्या मुलामध्ये जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे, एक स्वतःचा एक देशाचा व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, ती त्याच्या पुढील आयुष्यामध्ये खूप मदत करणारी असणार आहे. त्याचबरोबर त्याला जो काही अमाऊंट मिळणार आहे 4 वर्षाचा त्याच्या सर्व्हिसनंतर, त्याच्यातून तो काहीतरी छोटा मोठा उद्योग टाकू शकेल. आणि असं नाही की सगळ्यांनाच काढून टाकणार, त्यातले जे बेस्ट असतील, जे चांगले असतील त्यांना तर ते कंटिन्यू ठेवणारच आहेत ना. विनाकारण ह्या योजनेच्या बद्दल संभ्रम निर्माण करून देशाच्या तरुणांना मोदीजींच्या विरोधामध्ये उभं करण्याचं कटकारस्थान आहे. आणि खरं पाहिलं तर खूप चांगली ही अग्निपथ योजना आहे. मी माझ्या जिंतूर, सेलूर आणि परभणी जिल्ह्यातील सर्व तरुणांना आवाहन करते की आपण ह्या अग्निवीर म्हणून जाण्यासाठी तयार व्हावं. आता त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालेलं आहे. जास्तीत जास्त तरुणांनी ह्यामध्ये भाग घ्यावा आणि आपल्याला आपल्या देशासाठी देशाची सेवा करता येईल हे समाधान मिळवून घ्यावं. दीदी, आता हे आपल्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे, राजकीय नेत्यासोबत अराजकीय गप्पा. तर आता आपण राजकीय गप्पा मारलेले आहेत, तर आता मला तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. तर तुमचं शालेय शिक्षण, कॉलेजवरील शिक्षण कोणत्या शाळेत झालेले, कॉलेजमध्ये झाले, आणि शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या काही अविस्मरणीय ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करा थोडक्यात. माझं शालेय शिक्षण पहिलीपासनं बालविद्या मंदिर परभणीला झालं आहे, 1ली ते 10वी. 11वी 12वी ज्ञानोपासक परभणी, BSc कॉम्प्युटरसुद्धा परभणी. आणि नंतर मग मी लग्न झाल्यानंतर मी शिवाजी लॉ कॉलेजला 1 वर्ष केलं. नंतर परत मग मला माझ्या मुलांमुळे ते जमलं नाही.
मग मी 1 वर्षाचंच कंप्लीट करून सोडून दिलं. मग MBA मी सिम्बायसिसमध्ये केलं पुण्याच्या, पण ते पण मी पूर्ण करू शकली नाही कारण की असेच काही अडचणी आल्या. हां, मग शाळेतल्या काही आठवणी ज्या आपण अविस्मरणीय मित्रांच्या, शिक्षकांच्या? हो, शाळेमध्ये तर एक विद्यार्थी म्हणून आम्ही छान एन्जॉय केलं. कॉलेजमध्ये सुद्धा चांगलं म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत चांगले दिवस घालवलेत. आता दीदी, एक विषय असा आहे की आपलं जिंतूर थोडासा मागासलेल्यामध्ये गणला जातो आणि जिंतूरसारख्या तालुक्याला एक महिला आमदार लाभणं आणि हे जे काही विरोधक आहेत किंवा बाकीचे जे काही सामान्य लोक आहेत हे कुठेतरी खटकणारी गोष्ट आहे. एक महिला आमदार आपल्यावर वर्चस्व करणार म्हणजे आपल्याला एका बाईचं ऐकावं लागतं, ही टेंडन्सी आणखीसुद्धा आहे आपल्या जिंतूरसारख्या ठिकाणी. तर तुम्हाला काम करत असताना 3 वर्षात एक महिला असल्याचा काही प्रॉब्लेम आल्या, अडचणी आल्या का? असं काही आलं नाही अडचणी, आणि मीही एक महिला आहे म्हणून मला कधी एक्सक्यूज मागितलं नाही. पण आता दीदी, आता तुम्ही कामानिमित्त खेडोपाडी बऱ्याचदा गेले असणार, पण विषय काय होतो की गावाची सरपंच असते, जागा सुटलेली असती महिलांना, महिला सरपंच निवडल्या जाते, पण महिलेचा कामगार सरपंच पदाचा नावापुरती महिला सरपंच आहे, पण त्याचा कामगार सगळा तिचा नवरा जो काही पुरुष असतो तो बघतो. तर मग हे बदलण्यासाठी ती महिला फक्त सहीपुरती मर्यादित राहते. हे बदलण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना करणार? असं म्हणता येणार नाही. सुरुवातीला तसं होतं. सरपंच महिला असेल तर सरपंच पती कारभार सांभाळत होते. इवन जिल्हा परिषद सदस्य सुद्धा महिला असेल तर तिचा पती बऱ्यापैकी कारभार सांभाळत होता. पण आता तसं दिसत नाही. आता बदल होतोय. आता महिलासुद्धा सक्षम झालेल्या आहेत. महिलासुद्धा भाग घेत आहे आपल्या ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये. त्यासुद्धा त्यांची मतं व्यक्त करत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला म्हणजे जरी त्या हायर एज्युकेशन घेतलेल्या नसतील पण तरीसुद्धा त्यांना सर्व गोष्टींची जाणीव आहे आणि त्या त्यांच्या परीने काम करतात, चांगल्या पद्धतीने काम करतात. पण आणखीनही बरंच बदल होणं किंवा मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज आहे आणि ती हळूहळू होईल. अगदीच. तर आपण जर एक विचार केला, या मानसिकतेमध्ये बदल होणं कुठेतरी गरजेचं आहे लोकांच्या, तर त्यासाठी आपल्याला उपाययोजना काही करता येतील का लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी? तर इव्हन मी स्वतः महिला आमदार आहे. माझे बाबा मला नेहमीच म्हणतात की तुझ्या कार्यक्रमाला 100 लोक असतील तर 50 महिला हव्यात, 50 पुरुष असल्या पाहिजे. परंतु महिलांना म्हणजे मी पण एक आई आहे, एक सून आहे, एक पत्नी आहे, म्हणून मी जाणू शकते की मी माझ्या घरी असेल तर मी पहिले माझं घरातलं सगळं जबाबदाऱ्या त्या आटोपून जेवढा काही वेळ मला देता येईल तो मी म्हणजे देण्याचा प्रयत्न करत असते किंवा काय. आणि तसं मग ग्रामीण भागामध्ये महिलांना तेवढं स्वातंत्र्य जरी असलं तरी तेवढ्या फॅसिलिटीज नसतात की चला ठीक आहे दीदीचा एखादा कार्यक्रम अटेंड करायचा, चला मला जायचं आज. मग त्यांना ती वाहनांची उपलब्धता नसते आणि अनेक गोष्टी असतात की घरी मग सगळं सोडून कसं यायचं, अशा अनेक. मग एक महिलांच्या वरती सगळी जबाबदारी असल्यामुळे ते असं लगेच सोडून येऊ शकत नाही. कुठेतरी तीही एक अडचण येते, कारण की किती नाही म्हणलं तरी आपल्या भारतामध्ये एक सर्वे झाला होता. त्याच्यानुसार एक महिला तिच्या करिअरच्या एका स्टेजपर्यंत गेल्यानंतर जेव्हा तिला कुठेतरी प्रमोशन घ्यायचं असतं म्हणा किंवा जेव्हा एक करिअरचा मोठा टप्पा येतो की तिला तिच्या करिअरचं ते स्वप्न तिथे मिळणार असतं, पण आपल्या भारतातल्या 40% वरती महिलांनी करिअरपेक्षा स्वतःचा संसार ला प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्यांचं करिअर त्यामुळे सोडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एक घरून जरी फ्रीडम असलं तरी सुद्धा एक भारतीय स्त्री म्हणून कुठेतरी भारतीय स्त्री आपल्या कुटुंबाला प्राधान्य करिअरपेक्षा देत असते. अगदीच अगदीच. एक मातृत्व, एक बायकोचं जे मन असतं ते कर्तव्यापेक्षा हवी होतं त्यांच्यावर. अगदीच दीदी, त्याचप्रमाणे आता मी लहानपणापासून घरी राजकीय वातावरण, बोर्डीकर साहेब जिंतूर सेलूच्या राजकारणातले नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म पितामह म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांच्या एका निर्णयानं राजकारण बदलू शकतं. तर तुम्ही असं अगोदर ठरवलं होतं का मला राजकारणात जायचं, राजकारणात करिअर करायचं, का तुमचे दुसरे काही प्लॅन होते, डॉक्टर, इंजिनियर? नाही, निश्चित माझं मी काही ठरवलं नव्हतं. डॉक्टर मी झाली असते, परंतु हॉस्टेलला राहायचं नाही, इथं जे काय आहे परभणीमध्ये तेच शिकायचं म्हणून मी MBBSला गेली नाही आणि BSc कम्प्युटर्स केलं परभणीला. परंतु नंतर मी माझे बिझनेस
एस्टॅब्लिश केले आणि राजकारणात इलेक्ट्रोल राजकारणामध्ये म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये मला स्वतःला कधी यायचं नव्हतं. पण काही गोष्टी अशा घडल्या. मी फक्त मला पर्यावरणाची आवड आहे म्हणून जलसंधारण, वृक्षारोपण किंवा तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून मी माझ्या बाबांच्या बॅक ऑफिसला काम करत होती. मला जेवढा वेळ मिळत होता त्यातून. आणि मग ते हळूहळू इन्व्हॉल्वमेंट वाढली आणि लोकांनी मला जाऊ दिलं नाही. अगदीच अगदीच. म्हणजे एक तुमचं नेतृत्व, परिवारावरती प्रेम करणारा जनतेने मला इथेच ठेवून घेतलं. नेतृत्व कुठेतरी लोकांना आवडायला लागलं मे बी. कारण 2011पासून मी म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये परत आली. मे बीचाच हे उत्तर आहे. आज तुम्ही जिंतूर सेलूचे आमदार आहात. त्यामुळे खूप वेळ घातल्यानंतर म्हणजे 11पासनं 2019पर्यंत लोकांनी मला जवळून बघितलं की असं नाही की बोर्डीकरांची मुलगी आहे, बोर्डीकरांनी उभी केली विधानसभेला आणि म्हणून निवडून द्या. मला त्यांनी जवळून बघितलं, निरखून बघितलं, माझा स्वभाव बघितला, माझी काम करण्याची पद्धत बघितली म्हणून त्यांना मी कॅपेबल वाटली म्हणून मला त्यांनी आमदार केलं. अगदीच अगदी. ना की तुम्ही बोर्डीकर साहेबाच्या मुलगी आहे त्यामुळे त्या तुम्ही पदाला लायक आहात म्हणून तुम्हाला निवडून दिलं असं म्हणायचं. म्हणजे ऑब्व्हियसली मी बोर्डीकरांची मुलगी आहे हे तर माझं भाग्य आहे. त्यामुळेच मी म्हणजे इथंपर्यंत पोहोचू शकले हे मी डावलू शकत नाही. पण की असं म्हणजे माझ्या वडिलांनी कधी त्यांच्या कार्यकर्त्यांवरती किंवा जनतेवर सक्ती केली नाही की माझ्या मुलीला मी उभे केले आणि तिला निवडून द्या. त्यांनी मला काम करायला सांगितलं आणि जेव्हा माझी लोक म्हणतील तरच मी तुझा विचार करेल हे नेहमी मला बाबांचं सांगणं असायचं. आणि झालं त्या पद्धतीने. म्हणजे 2011पासून 19पर्यंत त्यांनी मला निरखून बघितलं जनतेनी, कार्यकर्त्यांनी आणि ॲक्सेप्ट केलं मला. अगदीच अगदीच. तर दीदी आता एक पत्नी, एक मुलगी, एक आई आणि जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार. आता तुम्हाला एक व्यक्ती तुम्हाला इतके रोल निभावावं लागतात. तर हे सगळं निभावत असताना तुम्हाला काही अडचणी येतात म्हणजे सगळं मॅनेज कसं करतात? नाही, अडचणी म्हणजे एक माझ्या मनामध्ये कुठेतरी गिल्ट आहे की आय एम नॉट गिव्हिंग क्वालिटी टाईम टू माय हजबंड, माय किड्स. बस, बाकी नाही. बाकी मी समाधानी आहे. ओढाताण होते पण ती ठीक आहे, पार्ट ऑफ लाईफ. मग फॅमिलीला टाईम देण्यासाठी त्यांच्यासाठी मग तुम्ही काही असं वेगळं काही करता का? वेगळं नाही, प्रयत्न करते. मुंबईत काही कामं असतील तर मुक्काम करायचा एक दिवस पुण्यामध्ये. कारण की पुण्यात पण आपल्या जिल्ह्यातली भरपूर लोक आहेत त्यामुळे तिथे गेली तरी लोकांना लगेच कळतं आणि तिथेही मी काही अशी फ्री नसते माझ्या परिवारासोबत. पण प्रयत्न करत असते जास्तीत जास्त वेळ त्यांना देण्याचा. अगदीच. आता सर, ताई, बोर्डीकर साहेबाची ओळख एक डॅशिंग आमदार म्हणून. त्या डॅशिंग आमदाराच्या तुम्ही डॅशिंग कन्या. शाळेत असताना म्हणजे एक आमदाराची मुलगी आहे, मित्र मैत्रिणी यांच्यावर असा रोग झालेला आहे का कधी की बाबा मी एका आमदाराची, ते पण डॅशिंग मी तर नाहीच म्हणणार. पण तुम्ही माझ्या मित्रमैत्रिणी, इथं भरपूर मित्र माझे परभणीमध्ये आहेत, त्यांना विचारू शकता, माझ्या मैत्रिणींना विचारू शकता. मी कधी अशी आमदारची मुलगी म्हणून आमच्या आईने आम्हाला कधीच जाणवू दिलं नाही. आणि आम्ही म्हणजे परभणीत राहत होतो पहिलीपासनं असल्यामुळे त्यामुळे इकडेच्या राजकीय जे काही आहे त्याचा आमच्यावर परिणाम कधी झाला नाही. म्हणजे मी, तुम्हाला विश्वास नाही वाटणार पण मी स्वतः जोपर्यंत राजकारणात आली नाही तोपर्यंत मी बाबांचं एकही भाषण ऐकलं नव्हतं. एकाही सभेला मी बाबांच्या उपस्थित नव्हते. तर मित्रमैत्रिणीकडून काही अशी वेगळी वागणूक, बाबा आमदाराची मुलगी हिला बोलाव कसं? नाही, तसं कधी त्यांना वाटलं नाही. मित्रामध्ये तसं काहीच नाही. तर दीदी, फक्त त्यांना कौतुक असायचं. म्हणजे मी मैत्रीण आमदाराची मुलगी आहे. हां, किंवा मी 11वीला मी 4 व्हीलर घेऊन कॉलेजला जायची. तर मग त्यांना सगळ्यांना किंवा माझ्यासोबत यायचं, आज मला यायचं आहे असं, म्हणजे 4-5 जणी मग माझ्या गाडीमध्ये असं. आणि एक छान असं की म्हणजे कधी त्यांना असं वाटलं नाही दुरावा, असं मला वाटतं. तुम्ही तरी क्रॉस चेक करून घेऊ शकता. नाही, अगदी तुम्ही सांगताय म्हणजे याचा अर्थ. कारण दोन्ही ग्रुप आमचे आहेत, व्हॉट्सअपवर बालविद्या मंदिर आणि ज्ञानोपासकचे दोन्ही ग्रुप्स आहेत. दीदी, आता काही महिन्यापूर्वी जिंतूरमध्ये औद्योगिक वसाहतीच्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीमध्ये जो काही प्रकार घडला तो सगळा जिंतूरला ज्ञात आहे. तर हे जे काही घडले, आपण ज्या नेत्यांकडे आदर्श म्हणून बघतो, बोर्डीकर साहेब झाले किंवा विरोधक विजय भांबळे झाले, एक त्यांच्याकडे आदर्श म्हणून बघतो. तर जे काही नवयुवक राजकारणात येऊ बघतायत, तर आपले आदर्श जर असं करत असताल तर नेमकं मग नवयुवकाने आदर्श काय घ्यायला पाहिजे आणि नेमकं काय प्रकार घडला होता, हे कशामुळे उद्भवलं? हे बघा, त्या निवडणुकीमध्ये
ते वोटिंगच होतं 87 काहीतरी, आणि वोटर्सला धमकावण्याचा प्रयत्न होत होता. आणि त्या निवडणुकीमध्ये जे वोटर नव्हते त्यांचं तिथे यायचं कामच नव्हतं. हजारोच्या संख्येने विरोधकांनी तिथे लोक आणून ठेवली. स्वतःचं वोट नाही, माजी आमदाराचं स्वतःचं पण वोट नाही ना, स्वतःच्या भावांचं ना कुणाचंही, तरी तिथे येऊन प्रेशर टॅक्टिक वापरण्याचा त्यांचा प्रयत्न होता की मतदारांना येऊ द्यायचं नाही. कारण त्यांना सरळ सरळ माहिती होतं की ही पूर्ण निवडणूक ही फक्त बोर्डीकर पॅनल जिंकणार आहे. आणि मग ते कुठेतरी डिस्टर्ब करून प्रेशराईज करून निवडणूक समजा दमदाटी करून त्यांच्या पद्धतीने की तीनच उमेदवार त्यांच्याकडनं होते. हा केविलवाना प्रयत्न होता, रडीचा डाव होता. आणि हे बघा, त्यांचे हजारोच्या संख्येने लोक होते आणि आमचे फक्त 20-25 होते. आणि त्यावेळेस एक नेता म्हणून बोर्डीकर साहेबांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. त्यामुळे त्यात काही अयोग्य मला वाटत नाही. पण ह्यांनी जो रडीचा डाव खेळला तो हाणून पाडणं तर आम्हाला पाडावाच लागत होता. त्यामुळे एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर. अगदीच. पण कुठेतरी एक तरुणांना मग असं काय सांगाल तुम्ही की बाबा असं व्हायला पाहिजे, आपण आदर्श म्हणून? नाही, मग हे बघा, विरोधकांनी कुठल्या टॅक्टिक्स वापरल्यात त्याच्यावरती मात करणं हे तरच आम्ही जिंकणार आहे ना. मग त्यांनी त्याच्या म्हणून आम्ही लपून घरात बसून राहायला पाहिजे होतं? नाही, तसं तर बिलकुल. मग म्हणजे समोरून लाथो की बुत भातोशी नाही मानते तसं म्हणतात, आरेला कार्य करणं गरजेचं आहे. तर दीदी, आता आपण बोर्डीकर साहेबाचं वेळोवेळी रुद्ररूप बघितलेलं आहे. तर जेव्हा घरी तुमच्याकडून काही चूक होते, राजकारणात काही चूक होते, किंवा विद्यार्थी अवस्थेत असताना होमवर्क नाही कंप्लीट केला, किंवा शाळा कॉलेजेसमधून काही तक्रार आली, किंवा आत्ता पण काही काम करत असताना चूक झाल्याच्या नंतर बोर्डीकर साहेब असे तुमच्यावर रागवतात? कधीच नाही. आमदार झाल्यानंतर रागवले 2-3 वेळेला, पण शाळा कॉलेजमध्ये लहान असताना कधीच नाही. मी सगळ्यात लाडकी बाबांची. आमदार झाल्याच्या नंतर कोणत्या कारणामुळे रागवले? असेच छोटे मोठे की मी जास्त वेळ मतदारसंघात दिली माझ्या मुलीकडे, माझ्या मुलाकडे दुर्लक्ष केलं तर, अशा गोष्टींसाठी की अरे ते पण तुझं कर्तव्य आहे हे जाणीव करून देतात मला बाबा, की तुझं कर्तव्य, तू एक पत्नी आहेस, एक आई आहेस, हे विसरता कामा नये. आता फॅमिलीचा विषय निघालास तर आता एक आमदार म्हणून जबाबदारी सांभाळत असताना साकोरे साहेबांसोबत तुम्ही वेळ कसा स्पेंड करता? काही वेगळ्या ॲक्टिव्हिटी, छंद जोपासण्यासाठी काही करता? मी शनिवार रविवार त्यांच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करते, पण ते होत नाही. पण मी जेव्हा जाणार, मग आज जाऊ उद्या जाऊ, माझं पूर्ण शेड्यूल तयार असतं साकोरे साहेबांच्याकडनं, की मेघना आल्यानंतर मग मूव्हीला जायचं, मग डिनरला जायचं, मग कुठे सायकलिंगला जायचं, मग आम्ही टेबल टेनिस खेळतो, बास्केटबॉल खेळतो, छान मूव्हीज बघतो, असं ठरलेलं असतं. म्हणजे आता मूव्हीचा विषय निघालास, तुमचा आवडता मूव्ही कोणता आहे? मला सगळेच मूव्ही आवडतात आणि जास्त हॉलिवूड मूव्ही आवडतात. अच्छा. आवडता अभिनेता? छान, म्हणजे सगळेच अभिनेते चांगले असतात. स्पेसिफिक जर सांगायचं झालं, क्रश वगैरे असं कोणावर? अक्षय कुमार. दीदी, आता एक राजकारणाचं जर झालं तर आपल्या जिंतूरचं कुठेतरी एक दुर्दैव म्हणावं लागेल की जेव्हा NCPचं सरकार आलं तेव्हा आपण NCPचे आमदार नव्हते, आणि आता जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा भाजपचे आमदार नव्हते. तर हे दुर्दैव, कदाचित जर भाजपचं सरकार असतं आणि भाजपचे आमदार जर असते, आता तुम्ही आहेत आणि सरकार जर भाजपचं असतं, कदाचित तुम्हाला आता आम्हाला मंत्री म्हणून बघता आलं असतं. पण मग इथं चुकतं कोणाचं? आपल्या मतदाराचं चुकतं का? राजकारणात चालत राहणार ह्या गोष्टी. मग त्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल असं, जेणेकरून काय? बघा, जरी माझं सरकार नव्हतं आणि माझा विरोधक अजितदादांचा जवळ बसून नेहमीच कामं अडवण्यासाठी शक्ती वापरायची किंवा वापरली गेली, किंवा जे मंत्री मला फंड्स देतात त्यांना अजितदादांच्याकडनं फोन आणणं, दबाव टाकण्याचे प्रकार घडले, तरीसुद्धा काम कुठं रुकलेलं नाही आहे, विकास चालू आहे. आज 300-400 कोटी रुपयाचा ह्या 2.5-3 वर्षामध्ये निधी आपण आणलेला आहे, विकास कामं चालू आहेत. अगदी. तर मेघना बोर्डीकर आमदार होण्यापूर्वीचा आणि आमदार झाल्याच्या नंतरचा काय बदल? बदल मला तर काही वाटत नाही. जिम्मेदारी असेल, ते थोडंसं कुठेतरी एक बॅक ऑफ माइंड एक प्रेशर असतं की आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण एकदम असं इग्नोर करून चालत नाही छोट्या छोट्या गोष्टी असं.
आणखी आपण ह्या इंटरव्ह्यू घेण्याच्या पहिले मी काही माझ्या मित्रांकडून क्वेश्चन मागून घेतले होते, तर नाव न घेण्याच्या अटीवर काही जणांनी मला प्रश्न विचारलेले. तर बाबा, जेव्हा काही इलेक्शनचा पिरियड सुरू होता तेव्हा मेघना दिदीच्या गाडीचा काच खाली असायचा. आता जेव्हा निवडून आल्यात, दिदी आमदार झाल्यात, तर गाडीचा काच बंद असतो. टिपिकल प्रश्न आहे. वेळ जर द्यायचा जर झाला तर दिदीला बऱ्याचदा म्हणजे फोन करावा लागतं. पहिल्या फोनमध्ये कॉल रिसिव्ह करायच्या. आत्ता म्हणजे हा बदल आहे का आमदार झाल्यामुळे कुठे? नाही, हे बघा, तो तर टिपिकल प्रश्न आहे. तर टिपिकल काय म्हणतात, ॲलिगेशन्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या, नाही इंडियाच्या आमदारांवरती असतील मला वाटतं. आणि जेव्हा गाव जवळ येतं तर माझा काच खाली असतो. आणि राहिली फोनची गोष्ट, आता बघा मी फोन सायलेंटवर ठेवला. आता आपला इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी बघणार किती लोकांचे कॉल आले, त्यांना कॉल बॅक करणार. मग 10-20 असतील आणि मग लोक आलेत भेटायला, तुम्ही बघितले, मग मी त्यांच्याशी बोलू का कॉलवर बोलू? परत ते लोक म्हणतात अरे आम्ही दिदीकडे आलो, दिदी फोनवरच होत्या. असे प्रयोग म्हणजे असे अडचणी येतात सगळ्या. आणि जेव्हा मतदारसंघात फिरत असताना फोनवर नेटवर्क प्रॉब्लेम असला, हॅलो करायला मला आवडत नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगत आहे ते व्हॉट्सअप टाका किंवा मेसेज, सिम्पल एक मेसेज करा. मग मी त्यांना रिप्लाय करत असते. आणि हे एक विरोधकाचं डायलॉग मारताय तुम्ही, हां, की त्यांनी मागच्या वेळेस पण माझ्या बाबांच्या हेच की मला कोणत्याही वेळेला फोन करा आणि माझा फोन चालू असतो. आताही तुम्ही बघा, रात्री एक डिलिव्हरी पेशंट होता, 1:30 वाजता मला फोन आला, मी ते उचलला फोन. म्हणजे असं काही नाही, काल रात्रीचीच गोष्ट आहे. हां, सेलू तालुक्यातल्या गावच्या एक मोमीन सय्यद म्हणून त्यांच्या मिसेसची डिलिव्हरी झाली आपल्या सिव्हिलमध्ये, मुलगा झाला. तिला थोडंसं कॉम्प्लिकेशन्स होते म्हणून. असं काही नाही, जेव्हा लोकांना, गरजू लोकांना, नाही तर मग काही दारू पिदाडे उगाच फोन लावतात, त्यांचे फोन अटेंड करण्यात मी वेळ वाया घालण्यात काही अर्थ नाही. आता नगरपालिकेच्या निवडणुका येत आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, त्याला घेऊन तुमची रणनीती काय आहे? लोकांनी आतापर्यंत माझं काम बघितलं ह्या 2-2.5 वर्षातलं, आणि भारतीय जनता पार्टीचं सुद्धा काम, विचार जनतेच्या मनामध्ये आहेत. त्यामुळे ह्याच बेसिसवर आम्ही आमच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडून येणार आहे. असं काही वेगळं बॅकअप प्लॅन म्हणजे काही, जर तुम्ही आपल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये जर आपल्या नगराध्यक्ष जर झाले तर जिंतूरमध्ये काय विकास करण्याचे तुमचा विचार आहे? एकतर स्वच्छ जिंतूर, प्लास्टिक मुक्त जिंतूर, अंडरग्राऊंड ड्रेनेज जिंतूर शहरामध्ये करायचं. जिंतूर सेलू दोन्ही आता ह्या निवडणुका झाल्या की अंडरग्राऊंड ड्रेनेजचा एक माझ्या डोक्यामध्ये मानस आहे. चांगल्या गार्डन्स, ओपन स्पेस, क्रीडांगण तर आपण चालू केलेलंच आहे, पण त्याला आणखीन एक भव्य दिव्य रूप आपल्या शहरामध्ये आणायचं आहे. एक चांगलं ऑडिटोरियम जे आपल्या शहरामध्ये नाही आहे ते आपल्याला इथे करायचं आहे. अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अगदीच. तर तुम्हाला जिल्हा परिषद आणि नगर परिषदेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि दिदी एक आई, दिदी एक आमदार म्हणून कशा आहेत आणि एक आई म्हणून कशा आहेत? आई म्हणून थोडी किटकिटी आई आहे. किटकिटी आई आहे. माझ्या मुलांना असं की कोणीच रागवणारं नाही. मग आईचं कर्तव्य आहे ना, कुठे चुकत असतील किंवा काय कमी पडत असतील तर त्यांना ते सांगणं. पण बस बाकी तर ते वाट बघत असतात. पण आता आमचं एक आधी ट्रायंगल होतं आमचं फॅमिलीचं, आता रेक्टँगल झालं आहे फॅमिलीचं. कारण आता माझी मुलगी लंडनला गेली आहे, फर्स्ट इयर इकॉनॉमिक्स करते. मुलगा आता 12th झाला आहे, त्यामुळे तोही कुठे जाईल माहिती नाही. अमेरिकेत जातो का युरोपमध्ये कुठे जातो. आणि माझे मिस्टरांची आता DIG म्हणून पुण्यात SRPFला ट्रान्सफर झालेली आहे आणि मी इकडे असते. आता एक रॅपिड फायर आपण थोडक्यात घेऊयात. तर जर तुम्हाला मी 2 नावं सांगाल, तुम्हाला इन्स्टंट तुम्हाला जे काही वाटेल त्यांच्याबद्दल सांगायचं. देवेंद्र फडणवीस का पंकजा मुंडे? एक सक्षम संयमी नेतृत्व म्हणून देवेंद्रजी आणि एक मोठी बहीण म्हणून ताई. दिदी, आता पंकजा मुंडे एक आपल्या जनसामान्याचं नेतृत्व आहे, OBCचं नेतृत्व आहे. तर भाजपमध्ये जेव्हापासून गोपीनाथ मुंडे साहेब गेलेले आहेत तेव्हापासून त्यांना डावलण्यात आलेले, हे कुठंतरी सिद्ध होते. लोकांचा नाराजीचा सूर येतो आहे. तर हे मुद्दामून होते, या मागचं कारण काय? त्यांचं नेतृत्व कुठे दाबल्या जाण्याचा प्रयत्न होतोय का? नाही, असं तर काही नाही. आता साहजिक आहे, माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटणारच की माझी ताई एवढी मोठी नेता आहे आणि माझ्या ताईला मी मोठ्या
पदावरती नेहमीच पाहू इच्छिते आणि तसंच असलं पाहिजे. नाही झालं तर मी नाराज होणार. हे एक साहजिक कार्यकर्ता म्हणून आपलं माणसाच्याबद्दल आपल्याला वाटत असतं. परंतु पक्ष मोठा आहे, पक्षातले नेते मोठे आहेत आणि ते अशा नेतृत्वाला निश्चितच बाजूला करणार नाहीत. ताईंसाठी पण चांगला विचार पक्षात नेतृत्वामध्ये मनामध्ये निश्चितच असणार आहेत. त्यामुळे हे जे काही आरोप होतात ते चुकीचे आरोप आहेत. अगदीच. आणि तसेच आरोप आपल्या जिंतूरमध्ये पण राजकीय घडामोडी घडत असतात. तर आपले जे काही माजी नगराध्यक्ष होते 2019च्या निवडणुकीला ते भाजपमध्ये आले, प्रतापराव देशमुख. तर ते परत भाजप सोडून गेले, यामागचं कारण काय? तुमच्यावर काही नाराजी असेल पण किंवा त्यांचं टार्गेट नगरपालिका असेल किंवा मे बी त्यांना वाटत असेल आम्ही आता भाजपमध्ये आलो आहे तर मग त्यांना स्कोप नाही भाजपमध्ये म्हणून गेले असतील, माहिती नाही. का बोर्डीकर साहेबांचे रणनीतीचा भाग आहे हा? नाही, तसं नाही. बघा, कुणाला जायचं आहे जाऊ देत, कुणाला थांबायचं आहे थांबू देत. आम्ही असं काही म्हणजे कुणावर प्रेशराईज किंवा असं काही कधी सक्ती कुणाला केलेली नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत बोर्डीकर साहेबांच्या जवळची लोकं बरीचशी गेली, परत आली, त्यामुळे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तर एक समोर आणखी तुमच्या कार्यकाळाचे आणखी 2 वर्ष बाकी आहेत. तर पुढच्या 2 वर्षात किंवा पुढच्या 5 वर्षात तुम्ही आपलं जिंतूर कोणत्या ठिकाणी बघता? म्हणजे कोणता लेवल काय असेल जिंतूरमध्ये? आपल्या जिंतूरमध्ये एवढं वैभव आहे खरंच. जिंतूरमध्ये खूप सुंदर अशा, म्हणजे आपण बघतो हम्पीला जातो आपण टुरिझम म्हणून, तशा टुरिझम स्पॉट होऊ शकतो असं सुंदरसं आपल्याकडे हेमाडपंथी मंदिरं आहेत. रामायण सर्किटमध्ये आपला जिल्हा यावा यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि ते आल्यानंतर निश्चितच आपलं जिंतूरलाही एक वेगळं स्वरूप येणार आहे. आपल्या येलदरी धरणाचा जो पूल असणार आहे तो एक विकेंड स्पॉट आपल्या हिंगोली परभणी जिल्ह्यातल्या लोकांसाठी होईल. म्हणजे सॅटर्डे संडे फॅमिली तिथे येतील वेळ घालवण्यासाठी. असं छान, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आफ्टर वरळी सी लिंक आवर दिस ब्रिज विल बी द मोस्ट काय म्हणतात त्याला, एक चांगला असा सुंदर असं स्पॉट होणार आहे. असं सुंदर प्लॅनिंग त्या पुलाचं केलेलं आहे. आणि त्यानंतर आता साखर कारखानासुद्धा बोर्डीकर साहेबांना मी मागे लागून करायला सांगितला होता. काही कारणामुळे तो मध्येच बंद पडला, विलंब लागला. पण आता तो त्याचं फर्स्ट टेस्ट पण झालेली आहे. आता ट्रायलही ह्या आठवड्यामध्ये होईल. त्यामुळे एक इंडस्ट्रीसुद्धा त्याच्या कारखान्यासोबतच ज्या लागणाऱ्या इंडस्ट्री आहेत त्या सगळ्या डेव्हलप करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमी लागलेले की केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय राणेसाहेबांच्याकडे जे खातं आहे MSMEचं, त्यातून अनेक तरुणांना आपले मोठे मोठे उद्योग, छोटे उद्योग चालू करण्यासाठीच्या खूप चांगल्या योजना आहेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत. आणि त्या योजनासुद्धा राबवण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये प्रयत्न चालू आहेत. अगदीच. आपल्या जिंतूरवासियाला तुम्ही काही छोटासा मेसेज काय देणार? जिंतूरवासियांना मेसेज एवढाच देऊ इच्छिते की आपण एक सुंदर स्वच्छ जिंतूर करूया. सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. गुण्या गोविंदाने नांदूया. आपल्या जिंतूर चे विद्यार्थी जगभरामध्ये नाव उंचावतील अशा पद्धतीचं त्यांना सगळं वातावरण देऊयात. अगदीच दीदी. तर मला एक माझा हा वैयक्तिक प्रश्न आहे, जर जिंतूरच्या विकासाचा कुठेतरी मुद्दा आला, तुम्हाला विरोधकासोबत जर हात मिळवायची वेळ जर आली, तुम्ही ते कराल? हात मिळवायची? हां, म्हणजे सोबत काम करण्याची. हे बघा, उलट म्हणजे ह्या विरोधकांनी जेवढी एनर्जी जिंतूर सेलूमध्ये विकास निधी मिळू नये ह्याच्यासाठी खर्च केली, तेवढी एका मोठ्या मनाने, म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार होतं, देवेंद्रजी आमचे होते, तरी आम्ही कधी नाही चला आपल्या तालुक्यासाठी निधी येतोय, आम्ही कधी अडवलं नाही. ठरवलं असतं तर नसतं झालं, अडवता आलं नसतं मला. पण एक छोट्या मानसिकतेचे, संकुचित बुद्धीचे विरोधक आहेत म्हणून त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा करणं चुकीचं आहे. म्हणजे जर तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही तयार आहे त्यांच्यासोबत मिळून काम करायला विकासासाठी? विकासासाठी मी कधीच कुणालाच अडवत नाही. पण जो विकास नुसता कागदोपत्री आणि पैसे कमवण्यासाठी असेल तिथे माझं नेहमीच विरोध असेल. आता एक
4-5 दिवसापूर्वी आणखी एक घटना म्हणजे एक फेसबुक पोस्ट बघितली. बोर्डीकर साहेबावर एक आरोप केला गेला की बाबा श्रावणबाळ जी काही निराधार योजना आहे तर ती बंद करावी असं बोर्डीकर साहेबांनी पत्र दिलं. हे कितपत खरं आहे आणि बोर्डीकर तेच चांगलं झालं तुम्ही तो विषय काढला. पण हा विरोधक किती खोटारडा आहे हे जिंतूर तालुक्यातील नाही तर परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिक सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलं ओळखून सोडलेलं आहे. कुठल्याही गोष्टीचा मोठा विषय करायचा आणि तो जो अजितदादांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यावर मी एक ट्विट टाकलं. ते ट्विट खरं होतं म्हणून जिव्हारी लागलं आणि खोटं बाबांचं पत्र. ती सहीसुद्धा मी तुम्हाला आता दाखवते. अजितला बोला बरं. सहीसुद्धा बाबांची खोटी. 2019ला कोण आमदार होतं? बोर्डीकर साहेब आमदार होते का? आणि मग स्वतः ते पत्र तसं बनवलं, खोटं बनवलं, फोटोशॉप करून ते पत्र बनवलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही तहसीलला पत्र देऊन की ह्या तारखेला सन्माननीय बोर्डीकर साहेबांचं पत्र अशा विषयाचं आपल्याला आलं का हे आम्ही पत्र पाठवून खात्री केली. आणि तहसीलचं आम्हाला पत्रसुद्धा आलं की असं कुठलंही बोर्डीकर साहेबांचं पत्र तहसील कार्यालयात नाही. आणि जर दिलं असतं तर आणि त्याच्यावरती तहसील कार्यालयाचा सही शिक्का स्टॅम्प असलेलं पत्र व्हायरल करायला कमी केलं असतं? मग कुणी अडवलं? स्वतः फोटोशॉप करून. इतकी म्हणजे इतकं निर्लज्ज माणसाने कसं असावं? एक आमदार तुम्ही 5 वर्ष होतात तरीसुद्धा एवढं खोटं नाटक करायला कसं मन धजावत नाही हाच प्रश्न मला पडतो. आता जनता हुशार झालेली आहे. प्रत्येक गोष्ट जनता तपासून बघते आणि खास करून तुमच्यासारखे तरुण तर तेच बघण्यात असतात की कोण खोटं कोण खरं. आणि तेव्हा जे ते बाबांचं पत्र त्यांनी त्याच्या फेसबुक स्वतःच्या ऑफिशियल फेसबुकवरून टाकलं, खोटं टाकलं, ते तर सगळ्यांनाच कळालं की ही सई बोर्डीकर साहेबांची नाही, ते एडिटेड पत्र आहे ते. अगदीच. मग एकंदरीत कारण की जर पत्र त्याला मिळालं असतं तर तहसील कार्यालयाचा सही शिक्का का नाही त्याच्यावरती रिसिव्डचा? तसे पत्र तर कोणी काही बनवून टाकेल. तर जे काही आणि ज्या बोर्डीकरांनी महाराष्ट्रामध्ये नाही मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त निराधार अपंग दिव्यांग परित्यक्ता ह्यांच्या पगारी ज्यांनी चालू केल्या होत्या त्यात सगळ्यात टॉपवर तालुका होता तर जिंतूर तालुका होता जेव्हा बोर्डीकर साहेब आमदार होते. त्यामुळे ते बोर्डीकर साहेब कधीच चूक करणार नाही पत्र देऊन असा कुणाचं बंद करा म्हणून सांगण्याची. जर एकंदरीत विरोधकांनी जे काही आरोप केले ते सगळे खोटे आहेत असं हो मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट. आणि जे काही पत्र दाखवते पत्र तुम्हाला मी आणून ठेवलंय. आम्ही ते आता ही सगळी राज्यात घडामोडी चालू म्हणून थांबलोय नाही तर आम्ही पण पत्रकार परिषद घेऊन ते सगळं आम्ही सगळ्यांच्या समोर आणणार आहोत. पण ह्या राज्यात घडामोडी चालल्यात. मग येते इकडे अजित. तर हे फोटोशॉप आणि एडिट केलेले आहे असं म्हणायचं तुम्हाला? 100%. अगदीच. दीदी आणखी माझा एक असा प्रश्न आहे की बाबा बऱ्याचशा सामान्य माणसाचा असा सूर येतोय की BJP हा पक्ष गंगा नदीसारखा आहे. पाप करायचं, गंगा नदीत जायचं, धुवून टाकायचं आणि पापमुक्त व्हायचं. याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे कितीपत योग्य आहे? आता ज्यांच्यावर ED पोलीस चौकशी इन्कम टॅक्सच्या चक्राल त्यांना चौकशा सुरू झाल्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्यांच्या सगळ्या चक्रा त्या EDच्या चौकशा वगैरे बंद होत आहेत. तर मग म्हणजे भाजपना काय एक भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचं वचन दिलेलं होतं. पण ज्यांनी काही भ्रष्टाचार केले तर तेच आपल्या पक्षामध्ये भरतायत. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा ते विरोधकाला बोलण्यासाठी आहे. तुम्ही मला सांगा आज ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री एक तर नवाब मलिक ज्यांनी बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा हात होता, दाऊदला त्यांनी फायनान्शियली मदत केलेली, हे सगळं सिद्ध झालंय. अनिल देशमुख त्यांचं समजा मंत्रिपद काढलं ठीक आहे, ते वसुली करून घ्यायचे पोलिसांकडून. पोलिसांचं काम आहे संरक्षण करणं पण त्यांना वसुलीला ते लावायचे. आणि नवाब मलिक ज्यांनी आपल्या राज्याची आपल्या देशाची सुरक्षित म्हणजे त्या दाऊद इब्राहिमला मदत करून सगळं अस्तव्यस्त करण्यासाठी मदत केलेली असताना सुद्धा त्याला मंत्रिपदावर ठेवलंय. मग ह्याच्या पुढचं अजून काय पाहिजे? तुम्ही भाजपच म्हणजे वाईट का? आणि हे आता सध्या चालू आहे ना दीदी. भाजप म्हणजे असं वाईट आमचं म्हणणं नाही, पण आपण भाजपला एक आदर्श म्हणून आम्ही बघतो आणि बघितलं होतं सगळ्या जनतेनं. पण देशाचा विचार करणारा अंत्योदयाचा विचार करणारा कुठला पक्ष असेल तर फक्त आणि फक्त भाजप आहे. पण त्यात जी काही नेत्याची भरणी होते आता बऱ्याचशा मीडियावाल्याचं म्हणणं असं येते की जो काही शिंदे गट वेगळा झालेला आहे त्यांच्या मागं पण ED आणि इन्कम टॅक्सच्या चौकशा लागलेल्या आहेत. त्यातले एकच यामिनी जाधव त्यांच्या मिस्टरांच्या, बाकी कुणी नाही. विनाकारण तसं बोलून
तो जो त्या शिंदे गटातल्या आमदारांचं जे फ्रस्ट्रेशन आहे किंवा जी नाराजी आहे, जो रोष राष्ट्रवादीकडे आहे अजित पवारांकडे, तो डावलण्याचा प्रकार हा मीडिया करत आहे, बाकी काहीच नाही आहे. हां, तर एकंदरीत जे काही आरोप होत आहेत ते खोटे आहेत, त्यांच्यावर तुम्ही चौकशा. त्याच्यावरती बोलण्यासून आज नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला नाही? अगदीच आम्ही हे जे प्रश्न हे विरोधकांना जेव्हा आम्ही भेटू तेव्हा नक्कीच विचारू. त्याच्यावरती बोला ना, बाकी ते विषय जाऊ द्या. दीदी, आम्हाला ते पत्र बघायला आवडेल हो. हा इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर. नाही, लगेच इंटरव्ह्यू चालू असताना मला ते जनतेला पण दाखवायचं होतं. हां हां. अरे आबा, ते पत्र कुठे आपलं तहसीलमधून आणलेलं, ते बाबांचं पत्र ते द्या ना. त्यांनी खोटं फोटोशॉप केलेलं, आणा त्याला बघायला देत. हां, आता दीदी तुम्ही आमदार झाले, तर आमदार होण्यापूर्वी विद्यार्थी अवस्थेत असताना तुमचे बॅकअप प्लॅन होते का? म्हणजे आमदार जर नसते आज तर तुम्ही काय केलं असतं? मी माझे बिझनेस आहेत, ते बिझनेस मी एक्सपांड केले असते. हां, आणि लाईफ एन्जॉय केली असती, अगदी. आयुष्य जगली असती. जे की आता कुठेतरी एक बंधन येतं. हां हां. कारण की एवढी मोठी जबाबदारी माझ्या जिंतूर सेलूच्या मतदारांनी माझ्यावर टाकलेली आहे, त्यामुळे ते जबाबदारीचं ओझं कुठेतरी आहे आणि म्हणून काही लिमिटेशन्स येतात. आता काय होतं, जेव्हा विरोधक आरोप करतात, काही आरोप खोटे असतात, तर त्यावेळेस मानसिक ताण भरपूर होतो. नाही होत, आता सवय झाली. पण मग झाली, त्याला कारण ती सवय कशी करून घेतली, स्वतःमध्ये इनबिल्ड कसं केलं, म्हणजे सहन करण्याची त्याला? कारण की मी सुरुवातीला जेव्हा आमदार पण नव्हती, जेव्हा माझ्या मनात पण नव्हतं, किंवा मी जिल्हा परिषद सदस्य असतानापासनं की माझा डिवोर्स झालाय म्हणून मी राजकारणात आली, किंवा असे काय काय बरेचसे आरोप केले किंवा हे करण्यात सवय झाली. आणि टचवूड मी बोर्डीकरांची मुलगी असल्यामुळं कुणी माझ्या नादी लागत नाही. आणि मी काय आहे हे बोरीवाल्यांना माहिती आहे. मी जेवढी संयमी आहे तेवढीच बोर्डीकरांची लेक आहे. अगदीच. तर दीदी, आता हा विषय निघाला, तुम्ही बोर्डीकरांची लेक आहे, तर मला एक प्रश्न विचारतो मी. काही दिवसापूर्वी मी फेसबुक पोस्ट बघितली. त्या फेसबुक पोस्टच्या खाली एक व्हिडिओ टाकलेला होता, जो की खूप जुना होता, आणि तिथं असा उल्लेख केलेला होता की बोर्डीकर साहेब पोलीस प्रशासनाला एक शिवी दिलेली होती, कमरेच्या खालची शिवी दिलेली होती, आणि तुम्ही त्या शिवीचं टाळी वाजून स्वागत करत होत्या. तर एक महिला म्हणून हे किती पटकन योग्य आहे? तो जो व्हिडिओ आहे तो एडिटेड आहे, कारण की त्या वेळेस जे काही तो कार्यक्रम जो होता, मोर्चा होता MSCB वरचा, आणि त्यावेळेस काय घटना घडल्यात ते तिथल्या उपस्थित असलेल्या लोकांना माहिती आहेत सगळ्या, त्यामुळे ते एडिटिंग केलेलं आहे, मागे पुढे करून केलेलं आहे. ते हे विरोधकांचे आरोप, म्हणजे तोच व्हिडिओ घेऊन फिरवतात. पण पोलिसांनी चेक केलेला आहे. उपाध्याय साहेब SP असताना त्यांनी एक नोटीस पण काढली की हा व्हिडिओ परत कुणी व्हायरल करायचा नाही. पण आता काय की असेच कुठले तरी व्हिडिओज, कुठले तरी पोस्ट व्हायरल करायचे आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, पण त्यांनी, किंवा डिस्टर्ब करण्याचा, पण आम्ही डिस्टर्ब होत नाही आणि आम्ही बदनामसुद्धा होत नाही, कारण की जनतेला माहिती आहे कोण कसं आहे, त्यामुळे काही जास्त एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे. अगदीच तसं बरेचसे आहेत. आणि मी पोलीसवाल्याची बायको आहे. हां हां. DIG आहेत माझे मिस्टर, त्यामुळे पोलिसांनाही माहिती आहे की मी त्यांच्यासाठी कशी आहे. तर मग तुम्ही विरोधकांना काय सांगाल की बाबा, जे काही तुमचे काका आहेत गंगाधररावजी बोर्डीकर, त्यांच्यावर पण आरोप केले, राशन त्यांचं शेतच नव्हतं ते, पण असं रंगवलं की विनाकारण बोर्डीकरांचं नाव आलं की महाराष्ट्रामध्ये मग तो एक चर्चेचा विषय होतो, त्यामुळे रंगवलं गेलं. त्यांचं शेतच नव्हतं ते, माझ्या काकांचं. मग तुम्ही विरोधकांना काय मेसेज द्याले आपल्या, की तुम्ही किती पण, आणि ह्याच्यापेक्षा तुमची पातळी दुसरी होऊ शकत नाही, कारण की एवढ्या संकुचित मानसिकतेचे लोक आहेत, तुमच्याकडनं दुसऱ्या अपेक्षा काय करणार? तुम्ही कितीही विरोध करा, कितीही आरोप करा, आम्ही सक्षम आहोत. बोर्डीकर परिवार तुमच्या कुठल्याही आरोपाला डगमगणार नाही आणि जनता आमची साथ कधीही सोडणार नाही. आणि जे 25-30 वर्षाचं घराणं प्रत्येक पोस्टला टाकतो विरोधक, अरे 25-30 वर्ष बोर्डीकरांनी ह्या जिंतूर सेलूच्या जनतेला स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे जपलंय, त्यामुळे त्यांनी निवडून दिले. अगदीच अगदीच. नाही, जनता इतकी पण वेडी नाही आहे. जे काही साहेब 25 वर्ष आमदार राहिले, तर ते काही असे नाही ना, त्यांनी काम केले त्यामुळं ते राहिलेले. दीदी, तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येतून आम्हाला वेळ दिला,
तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारल्या, मार्गदर्शन केलं. बऱ्याचशा माझी इच्छा नसते मी प्रश्न जे विचारले तुम्ही शांतपणे उत्तर दिलं काम राहून, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि एक आपल्या जिंतूरवासियांना जर एक पुढच्या पंचवार्षिकसाठी तुमच्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेसाठी बघा, जिल्हा परिषदेमध्ये आजही मागच्या 15 वर्षापासून जिल्हा परिषद अशा लोकांच्या हाती आहे की ज्यांना काही घेणं देणं नाही. ग्रामीण विकास, गावाचा खरा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या ह्या चांगल्या लोकांच्या ताब्यामध्ये असल्या पाहिजे. आज दुर्दैवाने आपल्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही आहेत. स्मशानभूमीसाठी 30 ते 40 कोटी रुपये वार्षिक निधी हा जिल्हा परिषदच्या मार्फत येत असतो. 15 वर्ष जर जिल्हा परिषद आपल्या जिंतूरचा अध्यक्ष असेल तरीसुद्धा आपल्याकडे स्मशानभूमी नाही. हे काय नुसतं कागदोपत्री पैसे उचलण्याचे कार्यक्रम. पण आता जनता सगळं जाणून आहे आणि जनतेने यावेळेस ठरवलेलं आहे की आपला निधी आपल्याच विकासासाठी वापरला गेला पाहिजे. आज शाळांची किती दुरावस्था आहे. नुसतं शाळा दुरुस्तीच्या नावाखाली पैसे उचललेले आहेत. किमान शिक्षण हा विभाग तरी यांनी सोडला पाहिजे. ज्या कारकुनाला, पाणी पुरवठ्याला आहे त्याला शिक्षण अधिकारी म्हणून बसवलेला, अशा गोष्टी ह्या जिल्हा परिषदच्या मार्फत झालेल्या आहेत. म्हणजे कुठलाच विभाग यांनी सोडलेला नाही. पण ज्या गोरगरिबांची लेकरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात की ज्यांना परवडत नाही प्रायव्हेट शाळांमध्ये जाणं, तीच मुलं घेतात, त्यांचं आयुष्यसुद्धा खराब करण्याचं पाप ह्या लोकांनी केलेलं आहे. पण या सगळ्याची उत्तरं जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये दाखवून देईल. अगदीच ना ते पत्र आम्हाला प्राप्त झाले नाही असं पाहिजे ना. आपले नाव आढळून आले नाही दिले तरी समजा आहेत, सगळी तपासणी केली त्यांनी. नाही पण तसं घेऊन या ना मग लिहून सोमवारी ते नायब तहसीलदार मुंबईला. तर तुम्ही आम्हाला बिझी तुमच्या वेळेतून वेळ दिला, तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.